हॅलो, आय एम डॉक्टर मोहिनी चिखलंडे. वेलकम टू क्रियाशारी लेक्चर सिरीज. आजच्या लेक्चरमध्ये आपण मांस धातूचे जे उपधातू आहेत, वसा आणि त्वचा, त्यांच्याबद्दल डिस्कस करणार आहोत. ऑलरेडी आपण लास्ट लेक्चर्समध्ये रसधातू, रक्तधातू यांचे जे उपधातू आहेत त्यांच्याबद्दल अभ्यास केलेला आहे. तर रस आणि रक्तधातू नंतर तिसरा जो धातू येतो तो म्हणजे मांस धातू. तर त्याचे उपधातू काय आहेत? वसा आणि त्वचा. तर त्या प्रत्येक उपधातूबद्दल आता आपल्याला डिटेलमध्ये अभ्यास करायचा आहे. वसा म्हणजेच काय? व्याख्या काय सांगितलेली आहे? शुद्ध मांसस्य यः स्नेहाः सा वसा परिकीर्तिताः. परिकीर्तिता म्हणजेच काय? मांस धातूमधील स्निग्ध अंशाला, म्हणजे जो काही मांस धातूचे गुण आपल्याला माहिती आहेत की गुरु आहे, स्निग्ध गुणात्मक आहे. तर ह्यातलं या धातूमधला जो काही स्निग्ध अंश आहे, त्यातला जो काही एक ऑइलीनेस आहे, त्याला आपण वसा म्हणणार आहोत. म्हणजेच काय? तर शरीरातला आपण गुड फॅट असं म्हणू शकतो. तर मांस धातूमधील जो काही स्निग्धांश म्हणजे ऑइलीनेस, एक स्टिकीनेस जो काही आहे, किंवा ज्याला आपण म्हणू एक अनक्टस, जे काही कॅरेक्टरिस्टिक मांस धातूमध्ये आहे, त्या स्पेसिफिकली स्निग्ध अंशाला, त्या स्निग्ध गुणाला वसा असं म्हटलेलं आहे. वसाचे गुण काय आहेत? जसे मांस धातू गुरुगुणात्मक आहे, स्निग्ध गुणात्मक आहे, त्याच पद्धतीने मांस धातूपासूनच उपधातू वसाची निर्मिती होणार आहे. त्यामुळे याचे गुण देखील मांस धातूसारखेच असणार आहेत, स्निग्ध आणि गुरु. कारण मांस धातूच्याच स्निग्ध भागापासून याची निर्मिती होणार आहे. त्यामुळे जे मांस धातूचे गुण आहेत तेच वसाचे गुण असणार आहेत, स्निग्ध आणि गुरुगुणात्मक. प्रमाण किती सांगितलेलं आहे शरीरामध्ये? याची क्वांटिटी काय आहे? 3 अंजली हे वसाचं शरीरातलं प्रमाण सांगितलेलं आहे. आतापर्यंत आपण बघत होतो की सिरांची संख्या बघितली आपण की 700 आहेत. कंडरांची संख्या बघितली आपण की कंडरा किती आहेत पूर्ण शरीरामध्ये? 16 आहेत. त्याच पद्धतीने वसा या उपधातूचं प्रमाण शरीरामध्ये किती सांगितलेलं आहे? 3 अंजली. तर हे पॉइंट्स MCQ साठी आपल्याला विचारले जाऊ शकतात. आणि या वसाचं कार्य काय आहे? शरीरामध्ये काय काम करणार आहे वसा? जे काही गुड फॅट आहे किंवा मांस धातूचा जो काही स्निग्ध अंश आहे, त्याच्यामुळे शरीराला काय फायदा होणार आहे? तर मांस धातूला बल देण्याचं काम करणार आहे. कारण स्निग्ध अंश असल्या कारणाने एक स्निग्धतेचा गुण काय आहे? तो शरीराला बल देणार आहे, स्ट्रेंथ देणार आहे. त्यामुळे या भलेही मांस धातूपासूनच या उपधातूची निर्मिती होणार आहे, तरी यामध्ये असणारा जो काही स्निग्ध अंश आहे, स्निग्धता आहे, त्याच्यामुळे गुरु जे गुण आहे, याच्यामुळे एक मांस धातूला बल येणार आहे, स्ट्रेंथ मिळणार आहे. मांस धातूचं स्नेहन करून मांस धातूच्या हालचाली होत असताना घर्षण होऊ न देणं. स्निग्ध गुण असल्यामुळे ऑब्व्हियस आहे, जेव्हा मांस धातू म्हणजे जे काही मसल्स आहेत, कोणतीही मुवमेंट होत असताना, जे काही हालचाली होत असताना जे फ्रिक्शन आहे ते होऊ न देण्याचं काम हे वसेचं आहे. म्हणजेच इतकं स्मूथ कोणतीही मुवमेंट घडवून आणणे. जर आता तुम्हाला माहिती असेल तर वार्धक्य अवस्थेत किंवा जे आजी आजोबा असतात ते जर चेअरवरून बसून उठत असतील किंवा जमिनीवर खाली बसत असतील, तर त्यांच्या सांध्यांमधून आवाज येतो कट असा, किंवा काही बऱ्याचदा यंग जे लोक असतात, जे तरुण लोक असतात, त्यांच्या देखील सांध्यांमधून बऱ्याचदा आवाज येतो, किंवा वात प्रकृतीची जी लोक असतात त्यांच्या सांध्यांमधून आवाज येतो. तर हे का होतं? तर तिथे होणाऱ्या फ्रिक्शनमुळे, म्हणजे ते बोन्स किंवा जॉईंट्स जेव्हा मुवमेंट करत असतात त्यावेळी तिथे स्निग्ध गुणाचा अभाव असल्या कारणाने तिथे फ्रिक्शन होणार आहे, बोन्स एकमेकांवरती घासले जाणार आहेत आणि त्याच्यातून तो कट असा आवाज येणार आहे. पण वसा हे उपधातू काय करणार आहे? तर त्याच्या स्निग्ध गुणामुळे हे जे फ्रिक्शन आहे हे टाळणार आहे. म्हणजेच बोन्स एकमेकांवरती ते घासले जाणार नाहीये, त्यांच्यामध्ये घर्षण होणार नाहीये. त्यामुळे कोणतीही शरीरामध्ये मुवमेंट होत असेल, काहीही हालचाल होत असेल, तर हे घर्षण न होऊ देण्याचं काम हे वसेचं आहे. कारण वसा स्निग्ध गुणात्मक आहे. त्यामुळे त्या बोन्समध्ये स्निग्धता टिकवून ठेवणं, त्यांच्या मुवमेंट्समध्ये कोणत्याही प्रकारचं फ्रिक्शन होऊ न देणं, हे वसेचं काम सांगितलेलं आहे. तर अशा पद्धतीने वसा 2 प्रकारे कार्य करते. एक तर मांस धातूला बल देते आणि शरीरामधले जे काही हालचाली आहेत त्यांच्यामध्ये घर्षण न होऊ देता त्या हालचाली सोयीस्कररित्या स्मूथली कशा पार पाडतील याच्यासाठी वसा या उपधातूमध्ये असणाऱ्या स्निग्ध गुणाचा उपयोग इथे होणार आहे.
दुसरा उपधातू आहे मांस धातूचा, तो म्हणजे त्वचा म्हणजेच स्किन. तर त्वचेची उत्पत्ती काय सांगितलेली आहे? तस्य खलु अवप्रवृत्तस्य शुक्रशोणितस्य अभिपच्यमानस्य क्षीरस्य एव संतानिकाः सप्तत्वचो भवन्ति. म्हणजेच ज्याप्रमाणे आपण दूध गरम करायला ठेवतो, दूध तापवायला आपण चुलीवर गॅसवर ठेवतो, त्याच्यानंतर जसं जसं दूध गरम व्हायला लागतं त्याच्यावर साय जमा व्हायला लागते. त्याचप्रमाणे जेव्हा शुक्रशोणिताचा संयोग होतो, गर्भनिर्मिती होत असते, त्यावेळी गर्भातील रसाचे गर्भाच्या अग्नीकडून पचन होतं, परिवर्तन होतं आणि सगळ्यात सुरुवातीला शरीरामध्ये त्वचेची निर्मिती होते. म्हणजे जर आपण दूध एका पातेल्यामध्ये काढून ते गॅसवर त्याला उष्णता द्यायला सुरुवात केली, चुलीवर आपण त्याला जर तापवायला ठेवलं, तर त्याच्यावर एक साईचा लेअर तयार होतो. म्हणजे जी काही साय आहे ती जमा व्हायला सुरुवात होते. त्याच पद्धतीने म्हणजे ही उपमा आपल्याला इथे का लक्षात ठेवायचे? क्षीरस्य एव संतानिकाः हा जो पर्टिक्युलर शब्द आहे किंवा ही जी उपमा आहे, हे MCQ साठी AIPGT सारख्या ज्या PG एंट्रन्स एक्झाम आहे तिथे असं विचारलं जातं की क्षीरस्य एव संतानिका हा संदर्भ कशा संदर्भात आलेला आहे? तर आपल्याला माहिती असलं पाहिजे की क्षीरस्य एव संतानिका हे त्वचेच्या संदर्भात आलेला रेफरन्स आहे. मग इथे काय सांगितलेलं आहे? ज्या पद्धतीने दूध तापवायला ठेवल्यानंतर त्याच्यावर साय हळूहळू जमा व्हायला लागते, त्याच पद्धतीने जेव्हा शुक्र आणि शोणिताचा संयोग होतो, म्हणजे पुरुष बीज आणि स्त्री बीजाचा संयोग होऊन गर्भनिर्मिती होते, तर सगळ्यात आधी गर्भामध्ये जेव्हा गर्भनिर्मिती होते तेव्हा त्या गर्भातील रसधातूवरती गर्भाच्या अग्नीकडून काही प्रक्रिया होतात, त्याच्यावरती काहीतरी प्रोसेसिंग होतं आणि त्यामध्ये सगळ्यात पहिल्या कोणत्या अवयवाची निर्मिती होते? तर त्वचेची निर्मिती होते. म्हणजे गर्भामध्ये सगळ्यात आधी पहिल्यांदा कोणता अवयव तयार होत असेल तर ती त्वचा तयार होते, म्हणजे स्किन तयार होते. हे आपल्याला इथे लक्षात ठेवायचे. त्याच्यानंतर त्वचेचे पर्याय काय सांगितलेले आहेत? चर्म, वल्क, वल्कल, स्पर्शन, कारण त्वचेमुळेच आपल्याला स्पर्श ज्ञान कळणार आहे. छादनी म्हणजेच आच्छादन, पूर्ण शरीराला कोट करणारं, आवरण म्हणून किंवा आच्छादन करणारं असं हे असल्या कारणाने त्वचेला छादनी असा देखील पर्याय आलेला आहे. तर चर्म, वल्क, वल्कल, छादनी, स्पर्शन हे त्वचेचे पर्याय आहेत. कार्य काय आहे? काय काम होणार आहे त्वचेमुळे? तर सर्व शरीराला लेपन करण्याचं, कव्हर करण्याचं काम आणि त्याच्यामुळे शरीराच्या अंतर्गत भागाचं संरक्षण होणार आहे. म्हणजे स्किन काय करणार आहे? पूर्ण बॉडीला सगळ्यात मोठा अवयव शरीरामध्ये कोणता असेल तर तो स्किन आहे, कारण पूर्ण शरीराला ते कव्हर करणार आहे, लेपन करणार आहे, त्याचं एक आच्छादन पूर्ण शरीरावर आहे आणि त्याच्याचमुळे इंटरनल ऑर्गन्स जे आहेत शरीराच्या आतील जे काही अवयव आहेत त्यांचं संरक्षण होणार आहे. जस्ट इमॅजिन की स्किन नाहीये तर काय होईल? बोन्स, मसल्स, ब्लड वेसल्स हे सगळे उघड्यावर दिसतील आणि त्यांचं संरक्षण कसं होणार आहे? छोटासा कट झाला किंवा छोटासा आघात झाला तरी हे लगेच जे काही बोन्स आहेत हे फ्रॅक्चर होणार आहेत, ब्लड वेसल्स रप्चर होऊ शकतात. त्यामुळे हे जे काही इंटरनल ऑर्गन्स आहेत, हे काही जे काही अंतर्गत अवयव आहेत, यांचं संरक्षण करण्याचं महत्वाचं काम हे स्किनकडून, त्वचेकडून केलं जाणार आहे. त्याच्यानंतर वातदोषाच्या साहाय्याने स्पर्श ग्रहण करणार आहे. कारण आपल्याला माहिती आहे वातदोष काय आहे? स्पर्शेसाठी किंवा स्पर्श हा वायू महाभूताचा गुण सांगितलेला आहे. त्यामुळे स्पर्शन हा देखील पर्याय त्वचेला दिलेला आहे. म्हणजेच काय? स्पर्श ग्रहण. कोणताही टच मध्ये सॉफ्ट टच आहे, हार्ड आहे, काय म्हणू शकतो आपण, खरखरीत आहे, कोणताही जो काही टच आहे, टच सेन्सेशन ज्याला आपण म्हणतो, हे त्वचेमुळे होणार आहे. कारण त्वचेमध्ये कोणत्या दोषाचं आधिक्य आहे? तर वातदोषाचं आधिक्य आहे आणि वातदोषाचा गुण काय आहे? तर स्पर्शन. त्यामुळे त्वचेमुळे आपल्याला स्पर्शाचं ज्ञान होणार आहे, टच सेन्सेशन हे जे आहे याचं ज्ञान आपल्याला होणार आहे. नंतर साधक पित्ताच्या साहाय्याने वर्णप्रकाश आणि अभ्यंग परिषेक याने आपल्याला त्वचा उजळता येणार आहे. म्हणजेच काय होणार आहे? तर पित्ताचे जे काही 5 प्रकार आहेत त्यातलं साधक पित्त जो आहे किंवा त्यातलं भ्राजक पित्त जे आहे हे कुठे असणार आहे? त्वचेच्या ठिकाणी असणार आहे. तर भाजक पित्त
इथे साधकच्या ऐवजी भ्राजक लिहिणं अपेक्षित आहे. तर भ्राजक पित्त कुठे आहे? त्वचेच्या ठिकाणी. तर त्यामुळे एक त्वचेला कांती मिळणे, उजाळा मिळणे किंवा त्वचा तुकतुकीत असणे, हे सगळी गुण आपल्याला त्वचेमध्ये बघायला मिळणार आहेत. त्याच्यानंतर व्यान वायूच्या साहाय्याने रोमकूपांमधून स्वेद उत्सर्जन म्हणजे स्वेट एक्सक्रिशन जे आहे हे काम होणार आहे. कारण व्यान वायूचं काम काय आहे? व्यान वायू कुठे आहे? पूर्ण शरीरामध्ये व्यान वायूचं संचरण असणार आहे. आणि जे काही स्किन पोअर्स आहेत त्याच्यामधून थर्मोरेग्युलेशन म्हणजे शरीराचं तापमान मेंटेन करून ठेवण्यासाठी स्वेद उत्सर्जन म्हणजे स्वेट शरीरातून बाहेर काढणं. जर वातावरणामध्ये उष्णता अधिक असेल तर त्या उष्णतेचा परिणाम शरीरावर होणार आहे. त्यामुळे बॉडी टेम्परेचर वाढून शरीराचं नुकसान होऊ नये याच्यासाठी थर्मोरेग्युलेटरी ही जी काही मेकॅनिझम आहे शरीरामध्ये, की जर वातावरणातलं तापमान वाढलेलं असेल, टेम्परेचर जास्त असेल, तर शरीरामधून ऑटोमॅटिक ती मेकॅनिझम ऍक्टिव्हेट होणार आहे आणि शरीरातून स्वेटिंगचं प्रमाण वाढणार आहे, स्वेदाचं प्रमाण वाढणार आहे आणि स्वेदामधून जे काही शरीरातलं उष्ण गुण आहे, शरीरातलं वाढलेलं तापमान आहे ते निघून जाणार आहे आणि शरीराचं टेम्परेचर, बॉडी टेम्परेचर जे आहे ते व्यवस्थित मेंटेन केलं जाणार आहे. तर हे सगळं कुणामुळे घडणार आहे? हे त्वचा आहे म्हणून हे सगळ्या गोष्टी पॉसिबल आहेत. कारण त्वचेवर असणाऱ्या स्किन पोअर्स जे काही आहेत, रोमकूप जी आहेत, त्याच्यामधूनच स्वेट शरीरातून बाहेर जाणार आहे आणि थर्मोरेग्युलेशन हे काम आपल्याला शरीराकडून होताना दिसणार आहे. नंतर मज्जामलाचं धारण आणि उत्सर्जन. मज्जामल काय आहेत? तर अक्षी वेट त्वक स्नेह म्हणजे डोळ्यांच्या ठिकाणी, पुरीश म्हणजे स्टूल्सच्या ठिकाणी आणि त्वक म्हणजे त्वचेच्या ठिकाणी जी काही स्निग्धता आहे त्यांचं धारण करून ठेवणं, त्यांचं वेळोवेळी टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी त्यांचं उत्सर्जन करणं, हे म्हणजे मज्जामलाचं धारण आणि उत्सर्जन. जे काही अक्षी वेट त्वक स्नेह, तिथे त्वचा याचा रेफरन्स आलेला आहे. त्यामुळे त्वचेचं कार्य तिथे देखील सांगितलेलं आहे की मज्जामल काय करणार आहे? तर शरीरातलं टेम्परेचर मेंटेन करून ठेवणार आहे आणि एक शरीराला किंवा त्वचेला एक स्निग्धता मेंटेन करून ठेवणार आहे. आता माहिती असेल हिवाळ्यामध्ये जेव्हा आपण बघतो वातावरणात वृक्षता इतकी वाढलेली असते तर त्याचा परिणाम ऑटोमॅटिकली आपल्या स्किनवर होतो आणि त्यामुळे स्किन देखील आपली वृक्ष, ड्राय, कोरडी अशी आपल्याला वाटायला लागते. मग आपल्याला लगेच काहीतरी मॉइश्चरायझर लावायची गरज असते, अभ्यंग करण्याची गरज असते. तर हे फक्त वातावरणात जेव्हा थंडीचं प्रमाण वाढणार आहे किंवा वातावरणातलं वृक्षता वाढणार आहे तेव्हाच होणार आहे का? तर नाही. एरवी देखील स्किनमध्ये असे काही शरीर घटक आहेत किंवा असे काही पदार्थ आहेत की स्निग्धता, त्वचेमधली स्निग्धता जी आहे ते हे काम करणार आहे. म्हणजे नॅचरल मॉइश्चरायझिंगचं काम हे त्वचेकडूनच होणार आहे. पण जेव्हा वातावरणामध्ये अत्यधिक वृक्षता, अत्यधिक कोरडेपणा होणार आहे तेव्हा आपल्याला बाहेरून अभ्यंग किंवा मॉइश्चरायझर लावण्याची गरज पडणार आहे. पण नॅचरली शरीराकडून देखील जे काही स्वेट आहे किंवा सिबम आहे याच्यातून त्वचेची स्निग्धता ही मेंटेन केली जाणार आहे. पुढे आहे शरीरातील पाण्याचं म्हणजेच जल किंवा रसधातूचं धारण करणं, हायड्रेशन मेंटेन करणं. म्हणजे त्वचा जी तुकतुकीत दिसते किंवा फ्रेश दिसते हे कशामुळे आहे? तर त्वचेचं जे काही काम आहे की पाणी साठवून ठेवणं किंवा ते धारण करून ठेवणं म्हणजे हायड्रेशन प्रॉपर मेंटेन करून ठेवण्याचं काम हे त्वचेचं सांगितलेलं आहे. आता जर तुम्ही ऑब्झर्व केलं असेल, ज्यांना खूप लूज मोशन होत आहेत, वॉमिटिंग होत आहेत, बरंच शरीरातून त्यांचा रसधातूचं प्रमाण कमी झालेलं आहे किंवा रसक्षयाच्या लक्षणामध्ये पण आपल्याला माहिती आहे की त्वचेला रुक्षता येते. तर हे काय येणार आहे? तर जेव्हा शरीरातलं रसधातू किंवा जलाचं प्रमाण, पाण्याचं प्रमाण कमी होणार आहे, हायड्रेशन प्रॉपर मेंटेन होणार नाहीये, तेव्हा आपल्याला लगेच त्वचेवर त्याचा परिणाम दिसणार आहे की त्वचा एकदम कोरडी झालेली आहे, पूर्ण निस्तेज अशी त्वचा आपल्याला बघायला मिळणार आहे. त्यामुळे त्वचेचं काम काय आहे? तर पाण्याचं किंवा जलाचं धारण करून ठेवणं, हायड्रेशन प्रॉपर मेंटेन करून ठेवणं आणि त्याच्यामुळे एक त्वचेचा जो काही फ्रेशनेस आहे तो आपल्याला बघायला मिळणार आहे. तर हे त्वचेची कार्य सांगितलेली आहे की स्किन नक्की काय काय काम करणार आहे. तर याचे काही प्रकार सांगितलेले आहेत. त्वचेचे काही प्रकार आहेत. चरक संहितेमध्ये त्वचेचे 6 प्रकार सांगितलेले आहेत आणि सुश्रुत संहितेमध्ये आपल्याला त्वचेचे 7 प्रकार सांगितलेले आहेत. तर हे आपल्याला लक्षात ठेवायचे कारण MCQ साठी इम्पॉर्टंट आहे. चरकांनी त्वचेचे 6 प्रकार सांगितलेले आहेत, सुश्रुतांनी त्वचेचे 7 प्रकार सांगितलेले आहेत. तर कोणते कोणते आहेत चरकांनुसार 6 प्रकार?
उदकधरा, असृगधरा, तृतीया, चतुर्थी, पंचमी आणि षष्ठी हे 6 प्रकार आचार्य चरकांनी सांगितलेले आहेत. उदकधरा म्हणजे बाह्य त्वचा. जसे आपल्याला मॉडर्न सायन्समध्ये जेव्हा आपण स्किन हा टॉपिक अभ्यासतो तेव्हा आपल्याला तिथे माहिती आहे की इपिडर्मिस, डर्मिस, हायपोडर्मिस, मग त्याच्यामध्ये परत सबलेयर्स त्यांनी सांगितलेले आहेत. ज्या पद्धतीने इपिडर्मिस, डर्मिस हे लेयर्स आहेत किंवा त्याचे एक वर्गीकरण केलेलं आहे, त्याच पद्धतीने आयुर्वेदामध्ये त्वचेचे काही प्रकार सांगितलेले आहेत. तर चरकांनी जे त्वचेचे प्रकार सांगितलेले आहेत ते किती आहेत? टोटल 6 प्रकार सांगितलेले आहेत. मग त्यामध्ये आपल्याला नावं लक्षात ठेवायची आहेत. उदकधरा, असृगधरा, तृतीया, चतुर्थी, पंचमी आणि षष्ठी. तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी लक्षात ठेवायला सोपं आहे कारण नंबरिंग नुसार 3री, 4थी, 5वी आणि 6वी. पहिले 2 आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत, उदकधरा आणि असृगधरा. तर असे टोटल 6 त्वचेचे प्रकार चरकांनी सांगितलेले आहेत. उदकधरा म्हणजे काय? तर सगळ्यात बाहेरील त्वचा, बाह्य त्वचा, आउटर मोस्ट लेअर ज्याला आपण म्हणतो त्वचेचा, तो म्हणजे उदकधरा त्वचा असं सांगितलेलं आहे. म्हणजे सगळ्यात बाहेरचा लेअर हा उदकधरेचा आहे. दुसरी लेअर आहे ती म्हणजे द्वितीय त्वचा, असृगधरा त्वचा. तिसरी आहे ती तृतीया, ज्याच्या तृतीया या लेअरमध्ये काय आहेत? तृतीयापासून आता पुढे षष्ठीपर्यंत वेगवेगळे स्किनचे कंडिशन सांगितलेले आहे किंवा स्किन डिसीजेस सांगितलेले आहे की या पर्टिक्युलर लेअरमध्ये अशा व्याधींची अधिष्ठानं आहेत, म्हणजे हे व्याधी या लेअरमध्ये होणार आहेत. तर हे आपल्याला इथे आता लक्षात ठेवायचं की सगळ्यात आउटरमोस्ट लेअर आहे उदकधरा, सेकंड लेअर आहे असृगधरा, तृतीया म्हणजे तिसऱ्या लेअरमध्ये कोणत्या व्याधी होऊ शकतात किंवा कोणत्या व्याधींचं होण्याचे चान्सेस जास्त आहेत, तर सिद्धम आणि किलास म्हणजे ल्युकोडर्मा ज्याला आपण म्हणतो, तर हे तृतीया लेअरमध्ये होणार आहे. पुढे चतुर्थीमध्ये काय आहे? दद्रू म्हणजे रिंगवर्म इन्फेक्शन जे आहे ते, आणि कुष्ठ म्हणजे लेप्रसी, हे चतुर्थी लेअरमध्ये होणार आहेत. पंचमीमध्ये अलर्जी म्हणजे ॲडेनायटिस आणि विद्रधी म्हणजे ॲप्सेस, ज्याच्यामध्ये पस फॉर्मेशन वगैरे होणार आहे, हे पंचमी लेअरमध्ये होणार आहे. षष्ठी म्हणजे 6व्या लेअरमध्ये अरुंची म्हणजे ग्लँड्युलर ग्रोथ आणि भ्रम, म्हणजे जर 6व्या लेअर त्वचेच्या 6व्या लेअरला जर काहीही आघात झाला, काहीही त्याला दुखापत झाली, तर तिथे काय होणार आहे? डोळ्यासमोर अंधारी येणार आहे, चक्कर येणार आहे आणि त्या माणसाला तो माणूस बेशुद्ध देखील पडू शकणार आहे. त्यामुळे हे 6 लेअर आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत चरकांनी सांगितलेले. उदकधरा, असृगधरा, तृतीया, चतुर्थी, पंचमी आणि षष्ठी. उदकधरा ही आउटर मोस्ट लेअर सांगितलेली आहे. दुसरी लेअर आहे असृगधरा. तिसरी लेअर आहे तृतीया, ज्याच्यामध्ये सिद्धम आणि किलास म्हणजे ल्युकोडर्मा असे स्किनचे डिसीजेस त्या लेअरमध्ये होणार आहेत, म्हणजे त्या पर्टिक्युलर डिसीजेससाठी त्या लेअरमध्येच ते डिसीजेस होऊ शकतात. चौथा लेअर आहे तो दद्रू आणि कुष्ठसाठी. 5वा लेअर आहे तो अलर्जी आणि विद्रधीसाठी. 6वा लेअर आहे तो अरुंची, आणि जर 6व्या लेअरवरती काही आघात झाला, काही इजा झाली या 6व्या त्वचेच्या लेअरला, तर तिथे डोळ्यासमोर अंधारी येणार आहे आणि त्या रुग्णांना चक्कर येणार आहे. तर हे आपल्याला लक्षात ठेवायचे. तर हे जे काही आहेत हे MCQ पॉइंट ऑफ व्ह्यूने SAQ साठी तुम्हाला विचारलं जाऊ शकतं हे की चरकांनुसार त्वचेचे प्रकार वर्णन करा. तर हे आपल्याला लिहिणं अपेक्षित आहे की कोणत्या लेअरमध्ये काय स्पेसिफिक सांगितलेलं आहे. त्यामुळे तृतीयापासून षष्ठीपर्यंत नावं लक्षात ठेवणं सोपी आहेत, पण त्यांच्या त्या लेअरमध्ये कोणते व्याधी होणार आहेत हे आपल्याला थोडंसं लक्षात ठेवायचे. आणि पहिल्या 2 लेअर्सची नावं लक्षात ठेवायची, उदकधरा आणि असृगधरा. उदकधरा म्हणजे उदक नावामध्येच आहे, पाण्याचं प्रमाण त्याच्यामध्ये जास्त असणार आहे. पाणी साठवून ठेवण्याचं काम ही त्वचा करणार आहे, म्हणजे हायड्रेशन. कारण आपल्याला सगळ्यात आधी ड्रायनेस दिसतो तो कुठे दिसतो? आउटर मोस्ट लेअरमध्ये. त्यामुळे जर काहीही शरीरामध्ये लूज मोशन, वॉमिटिंग यांच्यामुळे जर शरीरातलं पाण्याचं प्रमाण कमी झालेलं असेल, तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला ड्रायनेस कुठे दिसणार आहे? तर स्किनच्या आउटर मोस्ट लेअरमध्ये, जी उदकधरा आहे, कारण ती पाणी साठवून ठेवण्याचं काम करते. आणि जर शरीरातलं पाणी कमी झालं तर डेफिनेटली याच लेअरवरती आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा जे काही इफेक्ट्स आहेत ते बघायला मिळणार आहेत. दुसरी आहे ती म्हणजे असृगधरा. असृग म्हणजेच रक्त, ज्याच्यामध्ये रक्ताचं प्रमाण जास्त आहे, ज्या लेअरमध्ये ब्लड सप्लाय जास्त आहे, अशी लेअर म्हणून आपण दुसरी असृगधरा लक्षात ठेवू शकतो. आणि तृतीयापासून षष्ठीपर्यंत जे व्याधी त्या लेअरमध्ये आहेत ते आपल्याला स्पेसिफिकली लक्षात
ठेवायचे आहे. तर हा पॉइंट जो आहे त्वचेचा प्रकार चरकांनुसार हा SAQ साठी विचारला जाऊ शकतो किंवा दद्रू आणि कुष्ठ हे कोणत्या त्वचेच्या लेअरमध्ये होतात किंवा यांचा कोणत्या त्वचेच्या लेअर सोबत संबंध आहे असे स्पेसिफिक प्रश्न MCQ साठी विचारले जाऊ शकतात. त्यामुळे हा जो फॉर्मॅट आहे हा आपल्याला जर व्यवस्थित माहिती असेल तर त्याच्यानंतर आपण SAQ जरी आला तर ते एक्सप्लेन करायला आपल्याला जास्त सोपं जाणार आहे. तर एवढा फॉर्मॅट आपल्याला इथे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने किंवा प्रॅक्टिसच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने देखील लक्षात ठेवायचे. कारण जेव्हा पेशंट येणार आहे क्लिनिकमध्ये, जर समजा रिंगवर्म इन्फेक्शनचा पेशंट आला तुमच्याकडे की असं इन्फेक्शन आणि तुम्ही ते डायग्नोज केलं की हे रिंगवर्म इन्फेक्शन आहे, तर तुम्हाला माहिती असलं पाहिजे की हे इन्फेक्शन त्वचेच्या कोणत्या लेअरमध्ये होणार आहे, तर चतुर्थी लेअरमध्ये होणार आहे. तर त्यानुसार त्या लेअर पर्यंत पोहोचणारी जी काही औषधं आहेत, जी काही लेप आहेत, ते आपल्याला देणं तिथे अपेक्षित आहे. त्यामुळे कोणत्या लेअरमध्ये कोणता व्याधी आहे हे लक्षात ठेवणं आपल्याला जास्त गरजेचं आहे. हे झालं चरकांनी सांगितलेले 6 त्वचेचे प्रकार. सुश्रुतांनी किती सांगितलेले आहेत? 7 सांगितलेले आहेत. ते कोणते कोणते? आणि सुश्रुतांनी प्रत्येक लेअरचं प्रमाण किंवा त्याचा थिकनेस सांगितलेला आहे की स्किनच्या लेअरमध्ये त्यांनी एक वेगळा पॉइंट ऍड केलेला आहे सुश्रुतांनी, तो म्हणजे त्या त्वचेचं लेअर किती जाड आहे, किती त्याची थिकनेस आहे हे सांगितलेलं आहे. तर पहिल्यांदा आपण बघूया, पहिली जी लेअर आहे सुश्रुतानुसार ती अवभासिनी. त्याच्यामध्ये प्रमाण काय सांगितलेलं आहे? 1/18 म्हणजे 1/18 असं सांगितलेलं आहे. म्हणजे व्रीही हे युनिट आहे. व्रीही म्हणजे काय? तर यव किंवा तांदूळ ज्याला आपण म्हणतो. तांदळाची जेवढी जाडी आहे किंवा एक राईस ग्रेन आपण जर घेतला तर त्याची जाडी साधारण त्याचा थिकनेस जेवढा असतो त्याच्या 1/18 पार्ट एवढा छोटा लेअर हा अवभासिनीचा सांगितलेला आहे. आणि याच्याच आश्रयाने किंवा याच्याच ठिकाणी होणारे व्याधी कोणते आहेत? सिद्म आणि पद्मकंठ. जसं आपण तृतीयापासून षष्ठीपर्यंत चरकांनी त्या लेअरमध्ये होणाऱ्या व्याधींची जी लिस्ट दिलेली आहे त्याच पद्धतीने सुश्रुतांनी देखील प्रत्येक लेअरमध्ये कोणते व्याधी होऊ शकतात किंवा होण्याची शक्यता आहे हे ते पर्टिक्युलर त्यांनी इक्वेशन्स दिलेले आहेत. तर इथे आपल्याला लक्षात ठेवायचे की सुश्रुतांनी त्वचेचे टोटल 7 प्रकार सांगितलेले आहेत आणि प्रत्येक प्रकाराचं त्यांनी प्रमाण सांगितलेलं आहे, म्हणजे थिकनेस सांगितलेलं आहे प्रत्येक लेअरसाठी. तर पहिली लेअर आहे ती म्हणजे अवभासिनी, ज्याचं थिकनेस आहे 1/18 व्रीही, म्हणजे तांदळाच्या किंवा यव या धान्याच्या 1/18 तांदळाची थिकनेस जेवढी आहे, एक राईस ग्रेनची थिकनेस जेवढी असते त्याच्या 1/18 म्हणजे एवढा छोटा किंवा एवढा सूक्ष्म असा हा लेअर सांगितलेला आहे. आणि याच्या आश्रयाने होणारे व्याधी कोणते आहेत? सिद्म आणि पद्मकंठ. हे सगळे जे व्याधी आहेत हे आयुर्वेदानुसार आहेत. जेव्हा आपण रोग निदान हा विषय शिकणार आहोत किंवा पुढे जाऊन काय चिकित्सासारखा तुम्ही जेव्हा विषय शिकणार आहात तेव्हा तुम्हाला हे स्किन रिलेटेड किंवा त्वचा विकार हा सेपरेट पॉइंट अभ्यासायला असणार आहे. त्यावेळी तुम्हाला या प्रत्येक व्याधींबद्दल डिटेल अभ्यासायला तिथे मिळणार आहे. इथे आपल्याला एवढं लक्षात ठेवायचं आहे की प्रत्येक लेअरमध्ये कोणता व्याधी हा होणार आहे किंवा होण्याची शक्यता आहे. तर अवभासिनीमध्ये सिद्म आणि पद्मकंटक प्रमाण आहे 1/18 व्रीही. दुसरी लेअर आहे लोहिता, ज्याचं प्रमाण आहे 1/16 व्रीही, ज्याच्यामध्ये तिलकालक, न्यच्छ आणि व्यंग हे त्या लोहिता या त्वचेच्या आश्रयाने होणारे व्याधी आहेत. तिसरी आहे ती म्हणजे श्वेता, 1/12 व्रीही एवढं थिकनेस सांगितलेलं आहे. चर्मदल, अजगल्लिका आणि मशक. मशक म्हणजेच मस ज्याला आपण म्हणतो, तीळ आणि मस जे असतात. तिलकालक म्हणजे तीळ, मोल्स जे आहेत ते लोहिता या त्वचेच्या अंडर येणार आहेत आणि मशक जे आहे ते श्वेता म्हणजे तिसऱ्या लेअरच्या अंडर येणार आहे. हे आपल्याला 2 स्पेसिफिक लक्षात ठेवायचे, कारण असे पॉइंट्स MCQ साठी विचारले जातात किंवा MCQ पेक्षा पण AIPGT सारख्या जे एक्झाम्स आहेत तिथे असे पॉइंट्स विचारले जाऊ शकतात की मशक हा व्याधी सुश्रुतांनी कोणत्या त्वचेच्या आश्रयाने होणार आहे असं सांगितलेलं आहे. तर आपल्याला माहिती पाहिजे की मशक हे श्वेता या त्वचेच्या आश्रयाने होणार आहे आणि तिलकालक हे लोहिता या त्वचेच्या आश्रयाने होणार आहे. चौथी त्वचा आहे ती म्हणजे तांबरा, ज्याचं प्रमाण आहे किंवा थिकनेस आहे 1/8 व्रीही.
जसं जसं आपण पुढे जाणार आहोत तशी तशी थिकनेस वाढणार आहे. कारण 1/18, 1/16, 1/12, 1/8 तशी तशी आपली त्या त्वचेची जाडी ही वाढत जाणार आहे, त्या स्किनची थिकनेस ही वाढत जाणार आहे. तांबराच्या अंडर कोणते कोणते व्याधी होणार आहेत? तर विविध किलास आणि कुष्ठ म्हणजे लेप्रसी, ल्युकोडर्मा सारखे जे आजार आहेत ते तांबरा या त्वचेच्या आश्रयाने होणार आहे. पुढे आहे वेदिनी. 5वी त्वचेचे लेअर सांगितलेली आहे सुश्रुतांनी, ती म्हणजे वेदिनी. 1/5 व्रीही एवढं त्याची थिकनेस सांगितलेली आहे. आणि वेदिनीच्या अंडर होणार आहे कुष्ठ आणि विसर्प. हे आपल्याला लक्षात ठेवायचं. आता इथे स्पेसिफिक काय लक्षात ठेवायचं आपल्याला? वेदिनी आणि तांबरा याच्यामध्ये कुष्ठ हे कॉमन सांगितलेलं आहे. कारण आपण इथे कुष्ठ बघितलं, तर हे आपल्याला लक्षात ठेवायचे की कुष्ठ हा व्याधी तांबरा आणि वेदिनी अशा दोनही त्वचेच्या आश्रयाने होणार आहे. त्यामुळे AIPGT सारख्या एक्झाममध्ये जे असे प्रश्न असतात, थोडेसे ट्रिकी क्वेश्चन्स ज्याला आपण म्हणू शकतो, तर तिथे असं विचारलं जाऊ शकतं की कुष्ठ हा व्याधी सुश्रुतांनी कोणत्या त्वचेच्या आश्रयाने होणार आहे असं सांगितलेलं आहे. आणि खाली ऑप्शन्स असतील की तांबरा, वेदिनी, रोहिणी, बोथ A and B. तर आपल्याला माहिती असलं पाहिजे की तांबरा आणि वेदिनी अशा दोनही त्वचेच्या आश्रयाने कुष्ठ होणार आहे. त्यामुळे ऑप्शन चूज करत असताना आपल्याला बोथ A and B हा ऑप्शन चूज करायचा आहे. त्यामुळे कुष्ठ हा तांबरा आणि वेदिनी अशा दोनही त्वचेच्या आश्रयाने होणार आहे. पुढची 6वी त्वचा आहे ती म्हणजे रोहिणी, ज्याचं प्रमाण 1 व्रीही म्हणजे एक तांदळाची जाडी जेवढी असेल किंवा एका यव हे एक धान्य आहे, त्याची जाडी जेवढी असेल, साधारण तांदळाप्रमाणेच यव हे धान्य दिसतं, तर त्याची जाडी जेवढी असेल तेवढीच थिकनेस रोहिणी या त्वचेची सांगितलेली आहे. आणि या त्वचेच्या अंडर किंवा आश्रयाने होणारे व्याधी कोणते आहेत? ग्रंथी म्हणजे काहीही काय म्हणू शकतो आपण, ट्युमर्स किंवा कोणताही ग्लँड्युलर ग्रोथ जे आहे ते, अपची, अर्बुद, श्लिपद, गलगंड, गॉयटर सारखे हे जे काही विकार आहेत हे रोहिणी या त्वचेच्या अंडर होणार आहेत. आणि सगळ्यात शेवटची आणि 7वी त्वचा आहे ती म्हणजे मांसधरा, ज्याचं प्रमाण आहे 2 व्रीही म्हणजे 2 तांदळांची थिकनेस जाडी जेवढी असणार आहे तेवढी या मांसधरा त्वचेची जाडी सांगितलेली आहे. आणि याच्या अंडर किंवा याच्या आश्रयाने कोणते व्याधी होणार आहेत? भगंदर, विद्रधी आणि अर्श हे मांसधरा या त्वचेच्या अंडर होणार आहे. व्रीही म्हणजेच यव किंवा आपण तांदूळ असं म्हणू शकतो. तर ते आपल्याला लक्षात येण्यासाठी किंवा एक रेफरन्स पॉइंट ज्याला म्हणतो त्यासाठी सुश्रुतांनी इथे सांगितलेलं आहे की व्रीही हे प्रमाण म्हणजे साधारण एक आयडिया येण्यासाठी नक्की किती जाडी असेल एखाद्या त्वचेच्या लेअरची, तर ते तांदळाची जाडी जेवढी आहे त्याच्यानुसार त्यांनी कम्पेअर केलेलं आहे की पर्टिक्युलर लेअर ही तांदळाच्या जाडीच्या अनुषंगाने किंवा कम्पॅरेटिव्हली किती असेल. तर हा जो चार्ट आहे किंवा हा जो टेबल आहे हा अतिशय महत्वाचा आहे. म्हणजे हा टेबल तुम्ही जर लक्षात ठेवलात तर तुम्हाला यावरून MCQ, SAQ, LAQ अशा 3ही प्रकारचे प्रश्न सुटले जाणार आहेत. कारण या टेबलवरून तुम्ही जे काही असेल, SAQ असेल, LAQ असेल, ते पूर्ण एक्सप्लेन करू शकणार आहात. आणि हा जो टॉपिक आहे सुश्रुत संहितेनुसार त्वचेचे प्रकार वर्णन करा, हा तुम्हाला SAQ साठी 5 मार्कांसाठी विचारला जाऊ शकतो किंवा आचार्य चरक आणि सुश्रुत यांच्यानुसार त्वचेचे प्रकार वर्णन करा असा तुम्हाला LAQ विचारला जाऊ शकतो. किंवा पूर्ण त्वचा, मग त्वचेची उत्पत्ती, त्वचेचे पर्याय, त्वचेचं कार्य आणि त्वचेचे प्रकार असा 10 मार्कांसाठी LAQ विचारला जाऊ शकतो. तर कोणताही प्रश्न विचारला तरी तुम्हाला हा टेबल जर माहिती असेल तर तुम्ही तो प्रश्न इझिली अटेम्प्ट करू शकणार आहात. आणि तुम्हाला एकदम पर्टिक्युलर इथे आपल्याला लिहिणं अपेक्षित आहे. कारण आपल्याला प्रत्येक त्वचेच्या लेअरची नावं पर्टिक्युलर आहेत, ती तशीच लिहिणं अपेक्षित आहे. त्यांचं प्रमाण जे काही आहे, थिकनेस जे आहे ते आपल्याला व्यवस्थित माहिती पाहिजे. आणि त्यांच्या आश्रयाने होणारे जे काही व्याधी आहेत हे देखील आपल्याला माहिती असायला हवे. आणि हाच टेबल तुम्हाला MCQ साठी पण इम्पॉर्टंट आहे. कारण कोणता पॉइंट कसा विचारला जाईल आपल्याला माहिती नाही. सिद्म, पद्मकंटक हे व्याधी कोणत्या त्वचेच्या आश्रयाने होतात, तर आपल्याला माहिती असलं पाहिजे की अवभासिनी त्वचेच्या आश्रयाने हे व्याधी होणार आहेत. किंवा उलट प्रश्न विचारला जाऊ शकतो की भगंदर, विद्रधी, अर्श किंवा मांसधरा त्वचेच्या आश्रयाने खालीलपैकी कोणते व्याधी होतात.
तर आपल्याला माहिती असलं पाहिजे की भगंदर विद्रधी अर्श हे मांसधरा त्वचेच्या अंडर होणारे किंवा त्यांच्या आश्रयाने होणारी व्याधी आहेत. तर अशा पद्धतीने मांसधातूचे जे काही उपधातू आहेत, वसा आणि त्वचा, हा टॉपिक आपण आज कव्हर केलेला आहे. प्रत्येक उपधातूवर तुम्हाला MCQ, SAQ असा कशाही पद्धतीने परम्युटेशन कॉम्बिनेशनने प्रश्न युनिव्हर्सिटी एक्झाममध्ये, कॉलेजच्या इंटरनल एक्झाममध्ये विचारले जाऊ शकतात. त्यामुळे हा जो टॉपिक आहे हा छोटा आहे, पण तेवढाच इम्पॉर्टंट आहे आणि प्रत्येक गोष्ट खूप प्रिसाईज आहे. म्हणजे असं वेग आपण काहीच लिहू शकणार नाही आहोत. त्यामुळे जर परीक्षेत प्रश्न विचारला गेला तर तुम्हाला तेवढं स्पेसिफिक त्या गोष्टीचं उत्तर माहिती असेल तरच तुम्ही तो प्रश्न अटेम्प्ट करू शकणार आहात. त्यामुळे जे नोट्समध्ये दिलेले आहेत ते अगदी कन्साइज फॉर्मॅटमध्ये आणि अतिशय लक्षात ठेवायला सोपं अशा फॉर्मॅटमध्ये दिलेले आहेत. त्यामुळे एवढं जरी तुम्ही लक्षात ठेवलं तर तुम्ही एक्सप्लेन करण्यासाठी नंतर तुम्ही भलेही लॉंग LAQ जर लॉंग आन्सर क्वेश्चन असेल तर तिथे तुम्ही एक्सप्लेन करू शकता. पण तुम्हाला ॲटलीस्ट बेसिक आयडिया आली पाहिजे की नक्की कोणत्या त्वचेची जाडी किती आहे आणि त्यांच्या आश्रयाने होणारी व्याधी किती आहेत. हा टेबल तरी तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. तर अशा पद्धतीने आपण मांस धातूचे उपधातू इथे कव्हर केलेले आहेत. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण याचा पुढचा जो टॉपिक आहे तो डिस्कस करणार आहोत. धन्यवाद.